नवी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील डास अळीनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण काम 3 वर्षाकरता नवीन निविदा प्रक्रिया ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर निविदेची कार्यालयीन प्रणाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी नस्ती सादर करण्यात आलेली आहे. आणि जशा प्रकारे ही टेंडर निघेल किंवा नसते निघेल तशा प्रकारे ही जी सध्याची मुदतवाढ आहे ती आपण थांबवण्यात येऊन नवीन कामासाठी आपण प्रस्तावित करण्यात काय प्रशासकीय मान्यतेच्या त्याच्यामध्ये आहे. कुणाची प्रशासकीय ठीक आहे, लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही प्रशासकीय मान्यता ऑलरेडी आपली पॉलिसीच आहे ना, त्या अनुषंगाने तुम्हाला निविदा मागवायच्या. ठीक आहे सर, या आठवड्यात माझ्यामध्ये जिथपर्यंत निविदाची नोटीस येत ना तिथपर्यंत पेंडिंग ठेवला पाहिजे. नाही काय आहे, पहिली गोष्ट तर आपण ज्याच्यामध्ये महापालिका लुटली जाते त्याच्यामध्ये आपण 5-5 वर्षाचे टेंडर काढतो, 5 वर्षाची एकदाच मंजुरी देतो आणि जे लोकांच्या जीवाशी आपण खेळतोय याला आपण इकडे मुदतवाढ देत आहे आणि 3-3 वर्षात टेंडर करताय. का आपल्याला वाटत नाही 10 वर्षाचे काढावेत आणि सुधारित जे असेल दर जर वाढले तर त्याच्यामध्ये देता येईल, असं काय नाही करत आपण. हे बघा, सभागृह आहे, सभागृहाच्या समोर सगळ्या गोष्टी ह्या स्पष्ट आल्या पाहिजेत. कुठलंही हे करायला नको आहे. एखाद्या सदस्याला एखादा माणूस आवडत नसेल त्याच्याबद्दल तक्रार केली म्हणजे सिस्टम खराब झाली का, असं होत नाही ते. आणि त्यामुळे बहुउद्देशीय कर्मचारी हे बहुतांश सगळ्या राजकीय लोकांनीच त्या ठिकाणी लावलेले आहे आणि त्यामुळे असे आरोप होऊ शकतात. जेव्हा टेक्निकल बाब ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस सभागृह निर्णय घेता येतात. सभागृहाच्या समोर आपण उत्तर देताना कुठलीही चूक करू नये आणि सभागृहाला गृहीत धरू नये. आपण या ठिकाणी मुदतवाढ आणलेली 4 महिने लोकांना पगार मिळालेले नाही, ते पगार त्यांना द्यायचे. आणि ठेक्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जर देयक मिळालं नाही तर 3 महिने त्याने स्वतः द्यायचं. तेवढी क्षमता त्याची असली पाहिजे. मग ती क्षमता का नाही त्याची? दोन्ही गटामध्ये लोकांना पगार मिळाले नाही, मे महिन्याचा पगार नाही, जून महिन्याचा पगार नाहीये. कारण आपण मे महिन्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी राबवून घेतलंय जनगणनेच्या याच्यामध्ये, त्यावेळेस आपण शाळा चालू ठेवल्या होत्या. तर त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत सभागृहात. इथं हा खर्च असतो आपला, हा प्रोजेक्ट केलेला ऑलरेडी. तेच म्हणून त्यावेळेस जो केला होता म्हणजे प्रॉफिट मध्ये मधला प्रोजेक्ट नाही, व्यवहार्य नाही, प्रॉफिट मधला नाही. आता आपण असंही आता कचऱ्यावर खर्च करतोच आपण. तर आता प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे हा चालू राहणं अपेक्षित आहे. म्हणजे हे द्यायला हरकत नाही पण व्यवहार्य नाही. हा व्यवहार्य नाही म्हणजे असं त्याच्यात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर पण नाहीये. त्यामुळे म्हणजे जिकडे 35 लाख रुपये खर्च आपला 35 लाख आणि आपलं समजा सेग्रिगेशनचे पैसे होतो त्याचे 4-5 लाख रुपये, 40 लाख रुपये महिन्याला, 50 लाख रुपये याच्यातनं सेव्हिंग आहे. 50 लाख रुपये झाला असता खर्च, तिथे आपण 1,22 रुपये खर्च करणार आहोत. आता तिथं एम्प्लॉयमेंट समजा 13 लोक आहेत कामाला लागतील सगळे लोक त्यांना एम्प्लॉयमेंट. मिनिमम वेजेसने जर पगार पकडला तर जवळपास त्यांचा 50 लाख सॅलरीच होते. मिनिमम वेजेसने पगार पकडला 13 लोकांना तर 50 लाख सॅलरी होते. प्रोजेक्ट बंद करणं व्यवहार करायला लागेल. ते आता काय सफेद हाती झुलायला लागतं, काय हाती झुलायला या ठिकाणी आपल्याला हा विषय नक्की आपल्या माहितीकरता सांगतो सदस्यांनी निदर्शनास आणून त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि हा सत्य आहे. पुढे भविष्यामध्ये त्या ठेकेदाराला सुद्धा या ठिकाणी ठेका रद्द करून आपण फेअर टेंडर काढून आपल्याला अशा पद्धतीचं कुठलंही बघायला मिळणार नाही याची आपण दखल घेतलेली आहे. मुदतवाढीच्या संदर्भामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की संबंधित जो भोजन आपण त्या विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षापासून जी ती कंपनी अन्न कंपनी जी आहे ती देते. आपल्या माहितीकरता सांगतो या विषया संदर्भामध्ये हा विषय तहकूब केलेला आहे. पुढील म्हणजे 1 आठवड्यासाठी हा विषय थांबवलेला आहे. याचं कारण असं आहे की आपण नेमके त्या कंपनीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना आपण सीबीएसई विद्यार्थ्यांना किती देतोय, बालवाडी विद्यार्थ्यांना किती देतोय, माध्यमिक विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना आपण भोजन देतोय आणि ते भोजन कशा प्रकारचं आहे याचा सर्व खुलासा करण्याकरता आपण थांबवलेला विषय नाहीये किंवा आपण मुदतवाढ दिली नाही असा विषय नाहीये. आपण चांगल्या दर्जेदार चांगल्या प्रतीचं आपण जेवण दिलं पाहिजे आणि याकरता आपण याची माहिती
प्रशासनाने एक आठवडाभराची वेळ मागितलेली आहे आणि सर्व गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी माहिती झाली नुसार असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्या ठिकाणी प्रशासनाला सदस्यांची मागणी आहे की किती विद्यार्थ्यांना आपण देतोय, किती विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी म्हणजे सर्व लेखाजोखा आम्हाला माहितीसह सादर करावा. मध्ये कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचं मुदतवाढ हा प्रस्ताव येऊ नये याची सूचना देखील या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटनी या सर्व गोष्टीची गांभीर्याने काळजी घ्यावी.